बौद्ध इतिहासात ना एक असं पर्व आहे जिथे एका स्त्रीने फक्त इतिहासच घडवला नाही तर येणाऱ्या कित्येक तरी पिढ्यांच्या स्त्रियांसाठी ज्ञानाचे दरवाजे उघडून दिले. आज आपण स्रोतांच्या आधारे समजून घेऊया महाप्रजापती गौतमींची हीच एक अविश्वसनीय कहाणी. जरा विचार करा, अशी कोण स्त्री असेल जिने स्वतः गौतम बुद्धांच्या म्हणजे ज्यांना ज्ञानाचा सागर मानलं जातं त्यांच्याच निर्णयाला आव्हान दिलं असेल. अहो, ही गोष्ट फक्त धैर्याची नाहीये, तर आपल्या ध्येयासाठी केलेल्या एका ऐतिहासिक अविश्वसनीय संघर्षाची आहे. त्या होत्या महाप्रजापती गौतमी, एक राणी, एक आई आणि इतिहासातल्या पहिल्या बौद्ध भिक्खुणी. चला तर मग त्यांची संपूर्ण कहाणी जाणून घेऊया. त्यांची ओळख फक्त बुद्धांची मावशी किंवा सावत्राई इतकीच नाहीये. त्यांचा जो प्रवास आहे ना, तो राजमातेपासून धम्ममातेपर्यंतचा आहे. सिद्धार्थ गौतमांच्या जन्मानंतर फक्त 7व्या दिवशी त्यांची आई राणी महामाया यांचं निधन झालं आणि तेव्हा महाप्रजापतींनी एक असाधारण त्याग केला. त्यांनी स्वतःच्या मुलाला नंदला दासींकडे सोपवलं आणि सिद्धार्थाला स्वतःचं दूध पाजून वाढवलं. त्यांना आईची उणीव कधीच भासू दिली नाही आणि हेच नातं पुढे जाऊन एका खूप मोठ्या बदलाचं कारण ठरणार होतं. राजवाड्यात सगळ्या सुखसोयी होत्या, सगळं काही होतं. मग असं काय घडलं की त्यांनी हा सगळा वैभव, हे सगळं ऐश्वर्य सोडून देण्याचा निर्णय घेतला? निमित्त ठरलं ते रोहिणी नदीच्या पाण्यावरून झालेला एक वाद. बुद्धांनी मध्यस्थी केली आणि त्यानंतर काय झालं? तब्बल 500 शाक्य पुरुषांनी संसाराचा त्याग केला आणि ते भिक्खू झाले. याच घटनेने गौतमींच्या मनात वैराग्याची एक ज्योत पेटवली. त्यांना जाणवलं की स्त्रियांच्या आध्यात्मिक मुक्तीसाठी काहीतरी करायलाच हवं आणि तेव्हाच त्यांना कळून चुकलं की आपला मार्ग आता राजवाड्यातून नाही तर धम्माच्या दिशेने जातो. विचार करा, एका बाजूला राजमातेचं ऐश्वर्य, अधिकार, आराम आणि दुसऱ्या बाजूला एक अनिश्चित, कठीण आणि त्यागाचा मार्ग. पण गौतमींचा निश्चय एकदम पक्का होता. त्यांनी राजशाही ऐश्वर्यापेक्षा आध्यात्मिक मुक्तीला जास्त महत्त्व दिलं. पण हा मार्ग अजिबात सोपा नव्हता. त्यांच्यासमोर सगळ्यात मोठं आव्हान उभं होतं आणि ते म्हणजे स्वतः गौतम बुद्ध. तर झालं असं की गौतमी तब्बल 500 स्त्रियांना घेऊन बुद्धांकडे गेल्या. त्यांनी विनंती केली की आम्हाला संघात प्रवेश द्या. पण बुद्धांनी नकार दिला. एकदा नाही, दोनदा नाही, तर चक्क 3 वेळा त्यांनी स्पष्टपणे नाही म्हटलं. आता असंही म्हटलं जातं की कदाचित हा नकार त्यांच्या निश्चयाची एक परीक्षाच होती. बुद्धांच्या नकाराने खचून न जाता गौतमींनी जे केलं ते तर इतिहासात कायमचं अजरामर झालं. हा फक्त एक प्रवास नव्हता, तो एक सत्याग्रह होता. आध्यात्मिक समानतेसाठी केलेला एक शांत पण अत्यंत प्रभावी असा निषेध होता. त्यांनी राजशाही सौंदर्याचं प्रतीक मानले जाणारे आपले केस कापले आणि एका सामान्य साध्वीसारखा प्रवास सुरू केला. आणि हे अंतर किती होतं माहीत आहे? तब्बल 575 किलोमीटर. विचार करा, राजवाड्यात वाढलेल्या या स्त्रियांनी अनवाणी पायानी हा इतका खडतर प्रवास केला. त्यांची शारीरिक आणि मानसिक सहनशीलता इथे पणाला लागली होती. जेव्हा त्या वैशालीला पोहोचल्या तेव्हा त्यांची अवस्था इतकी दयनीय होती की या वर्णनावरूनच त्यांच्या त्यागाची आणि त्यांच्या निश्चयाची कल्पना येते. त्यांचं ते दुःख पाहून कुणाचंही मन द्रवेल अशी त्यांची अवस्था होती. आणि इथेच, याच क्षणी या कथेला एक निर्णायक वळण मिळालं. एका व्यक्तीच्या मध्यस्थीने सगळा इतिहास बदलला. बुद्धांचे प्रिय शिष्य आनंद यांनी मध्यस्थी केली. त्यांनी आधी भावनिक आवाहन करून पाहिलं, पण ते अयशस्वी ठरलं. मग त्यांनी एक तार्किक, एक लॉजिकल प्रश्न विचारला. स्त्रिया ज्ञानप्राप्तीसाठी सक्षम आहेत का? यावर बुद्धांनी हो म्हणताच आनंदाने लगेच गौतमींच्या उपकारांची आठवण करून दिली. तर्क आणि भावना यांचा हा जो अचूक मिलाप होता ना, त्यामुळे अखेर बुद्धांनी परवानगी दिली. पण थांबा, ही परवानगी इतकी सोपी नव्हती. ती एका अटीवर मिळाली होती आणि ती अट म्हणजे 8 गुरुधम्म, म्हणजे असे 8 कठीण नियम. या नियमांमुळे स्त्रियांना संघात स्थान तर मिळालं, पण कुठेतरी त्यांना पुरुषांच्या तुलनेत दुय्यम स्थान मिळालं. हे खरं तर त्या काळातल्या सामाजिक परिस्थितीचं एक प्रतिबिंब होतं. विचार करा, एक नियम असा होता की 100 वर्षांच्या अनुभवी भिक्खुणीला सुद्धा त्याच दिवशी दीक्षा घेतलेल्या एका तरुण भिक्खूला वंदन करावं लागणार होतं. किती कठीण असेल हे. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय माहितीये? गौतमींनी कोणताही विरोध न करता हे सगळे कठीण नियम स्वीकारले.
त्यांचं ध्येय एकदम स्पष्ट होतं, स्त्रियांसाठी मुक्तीचा मार्ग खुला करायचा. त्यांनी हे दाखवून दिलं की मोठ्या ध्येयासाठी कधीकधी अशा कठीण अटीही स्वीकाराव्या लागतात. आणि अशा प्रकारे इतिहासातल्या पहिल्या भिक्खुणी संघाची स्थापना झाली. गौतमी फक्त भिक्खुणी संघाच्या संस्थापिकाच बनल्या नाहीत, तर त्यांनी एक मोठी आध्यात्मिक उंचीही गाठली. त्यांचा वारसा आजही सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी फक्त संघात प्रवेश नाही मिळवला, तर कठोर साधना करून अरहंतपद प्राप्त केलं. म्हणजे त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं की स्त्रिया केवळ सक्षमच नाहीत, तर त्या सर्वोच्च आध्यात्मिक ध्येयसुद्धा गाठू शकतात. आणि हेच त्यांच्या योगदानाचं फळ होतं. स्वतः बुद्धांनी त्यांना रक्तन्यू म्हणजेच सर्वात अनुभवी भिक्खुणी म्हणून गौरवलं. त्यांच्या संघर्षाला मिळालेली ही सगळ्यात मोठी पोचपावती होती. ही तुलना केली की गौतमींचं महत्त्व आणखी स्पष्ट होतं. बघा, महामायेनं बुद्धांना जन्म दिला, तर गौतमींनी फक्त त्यांचं पालनपोषणच केलं नाही, तर त्यांच्या धम्माचा स्त्रियांसाठी विस्तार केला आणि स्वतःही परिनिर्वाण प्राप्त केलं. त्या खऱ्या अर्थानं धम्ममाता ठरल्या. थेरीगाथेमधले त्यांचे हे शेवटचे शब्द, हे त्यांच्या विजयाची घोषणा आहेत. आत्ता पुनर्जन्म नाही. ही फक्त मुक्तीची घोषणा नाहीये, तर एका अशा स्त्रीच्या संघर्षाची ही अंतिम साक्ष आहे, जिने फक्त स्वतःसाठी नाही, तर येणाऱ्या अगणित स्त्रियांसाठी मुक्तीचा मार्ग खुला करून दिला. आणि हाच त्यांचा खरा वारसा आहे.